काय करणार, पहिला वर्ग देणार किंवा फरकामध्ये वर्ग असणार, घन असणार, वर्गात काहीतरी प्लस किंवा मायनस असणार, घनात काहीतरी प्लस किंवा मायनस असणार, किंवा प्लस किंवा मायनस असणार, किंवा गुणा किंवा भाग असणार. त्याच्यानंतर अंतरमध्ये काहीतरी अंतर असणार, अंतरमध्ये काहीतरी रिलेशन, अंतरमध्ये काहीतरी रिलेशन असणार. त्याच्यानंतर अंतराचा अंतर पण असू शकते. अंतराचं पण अंतर असू शकते. या गुणाकार मध्ये जर गुणाकारचं रिलेशन लावायचं असेल तर अंतिम जर या गुणाचा रिलेशन ओळखायचा असेल तर लाटच्या दोन संख्या लई मोठा असेल, त्यासाठी लाटच्या दोन संख्या जास्त मोठ्या असेल जर गुणाचं रिलेशन ओळखायचं असेल तर. अंतरमध्ये दोन गुणांची वर्ग असतील, अंतर किंवा घन असतील किंवा पाड्यातल्या संख्या असतील. पाड्याला काय म्हणतात, पाडस. अंतरमध्ये फरक असतात तो पाड्यांच्या संख्या असतील. गुणाचे रिलेशन ओळखताना फक्त अंतिमचे दोन अंक जर लई मोठ्या मोठ्या संख्या असतील, तेच मोठे असतील, त्यावेळेला समजायचं की आपलं रिलेशन हे काय, अंतरचं रिलेशन. झालं सगळ्यांचं? आता याच्यात काय असं कन्सेप्ट वाईज काय नाही. मॅथ्स कसं नॉर्मल पहिला बेसिक शिकवायला लागते, नंतर हळूहळू पुढे असं काय याच्यात नाही. नॉर्मल गणित जास्त जेवढी सोडवाल तेवढा तुम्हाला तुमचं रिझनिंग चांगलं होतं, परफेक्ट होतं. रमेश शाळेकडे गणित घ्या. 33, 34, 38, 47, 63. पुढे क्वेश्चन काय असेल जरा बघा रिलेशन. सगळा डोसका लावा. हा रिलेशन काय, फरक मध्ये वर्ग संख्या. संख्या दिल्या पहिला फरक काढायचा. संख्या जर दिल्या नजरेनं असं काय कळत नसेल तर डायरेक्ट फरकावर जायचं. काय करायचं, डायरेक्ट फरक काढायचा. पहिल्या आणि दुसऱ्या संख्येतला फरक किती आहे, 1 आहे. दुसऱ्यातला 4 आहे. इथला किती असणार, 9 असणार. इथला 16. इथला कुणाचा वर्ग येते, 1 कुणाचा वर्ग आहे, 1 चा वर्ग. 2 कुणाचा, 4 कुणाचा वर्ग आहे, 2 चा. 3 चा वर्ग, 4 चा वर्ग. आता लास्टला येणारी संख्या काय असणार, 5 चा वर्ग. आणि 5 चा वर्ग किती, 25. म्हणजेच ह्या दोघांमधलं अंतर आपलं काय असणार आहे, 25 असणार आहे. तर ती संख्या काय असणार, त्या 63 मध्ये 25 ऍड करा, किती येणार, 5 अधिक 3 8, 6 अधिक 2 8. संख्या किती येणार, 88.
संख्या किती येणार 88. काय वाटतंय? काय दिसून असं कळत नसेल तर काय होणार? डायरेक्ट जायचं फरकावर. काढला फरक, काढा लवकर. बेरीज किती आहे? 221. कॅल्क्युलेशन माइंड मध्ये झालं पाहिजे. किती? झालं? फरक ते काढला सगळ्यांनी? फरक काढलाय? फरक काढलास? काढलास प्रथमेश फरक? तर दाखव मला फरक तुझा. पॉकेट बसायचं नाही रे, रिकामी बसणं चुकीचं आहे. काय ना काहीतरी करत बसायचं. तर फरक काढ बघूया यांच्यातलं सगळ्यांचा फरक काढ. किती आहे जरा सांग मला. तू सांग सगळे फरक. रोहन फरक काढला सगळ्यातले? पहिला 5 झाला फरक. पहिला 5 झाला का जरा फरक? हा 4 आला नाही, 5 आला. मग सगळा फरक काढलेस A to Z 100 पर्यंतचा? काढा लवकर फरक. प्रथमेश एवढा विचार करण्याचं काय GKGS आहे? पेन हल्ली पाहिजेत, हातात थांबायचे नाही पेन. आलं रिलेशन? लवकर लवकर. हा झालं? इथे बघा कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. इथे कितीचा फरक आहे? 9चा फरक आहे. 9चा फरक आहे. इथे कितीचा फरक आहे? 25चा फरक आहे. इथं 49चा फरक आहे. बरोबर आहे? आणि पुढे काढायचं आहे. बरोबर आहे? कुणाचा वर्ग आहे हा? 2चा वर्ग आहे. हा कुणाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. हा कुणाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. हा कुणाचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे. बरोबर आहे? 2 कसली संख्या आहे? मूळ संख्या आहे 2. 3 कसली संख्या आहे? मूळ संख्या आहे. 5 आणि 7 मूळ संख्या आहे. 7च्या पुढची मूळ संख्या कुठली? 11. 11चा वर्ग किती? प्रथमेश 11चा वर्ग किती? प्रथमेश 11चा वर्ग किती? 121. 121 काय रे? 121 म्हणजे यांच्यातला फरक किती पाहिजेत? 121 पाहिजेत. 100 प्लस 121 आले किती? 221. 100 प्लस 21 221. कळलं? रिलेशन काय होतं? जे तुम्ही वर्ग काढलाय त्याचं ते अभाज्य संख्या होते. अभाज्य संख्या.
झालं. तर तुम्ही फक्त लिहून घेऊ नको, सोडवायचा प्रयत्न कर, त्याच्याशिवाय गणित येत नाहीत. करा लवकर. काढ बेकाढ प्रकाट लवकर. काढ. 14 आणि 15 मध्ये 25 मधला फरक किती? 14 आणि 25 मधला फरक आहे ना. एवढा वेळ माइंड मध्ये झालं पाहिजे सगळं. हे बघ, 25 आणि किती आहे? 45 आहे. हे बघ, 25 35 10चा फरक झाला. 35 आणि 45 20चा फरक झाला. किती झाला? 20चा फरक झाला. 20 झाला. 25 आणि 45 झाले. हा, आता 45 थांब. 45 55 दिली बघ. 45 अधिक 10 55 65 75 75 आणि पुढे किती येते? 75 81 किती? 6 एक्स्ट्रा. हा, हे 30 आणि ते 6 किती झाले? 36. 36 लिही. आता रिलेशन बघ काय. हा, काय काय ना, एक लास्टला काहीतरी लिहून दिलं बघायचं. तेव्हा इथं नॉर्मल दिसतंय पुसट पुसट. हा, फरकाचा फरक काढायचा आहे आणि अंतर का अंतर काढायचं आहे. काढा अंतराचा अंतर परत आणि बघा रिलेशन मिळते का. आता अंतराचा अंतर काढ. या अंतर मधलं पण आणि अंतर काढ. 7 आणि 3 7 आणि 11 मधलं अंतर किती? 600. काय लवकर तू बी त्याचं बघायचं नाही. आपलं आल्याशिवाय दुसऱ्याकडे नाही. पुढे काय किती येणार? किती? 46. रिलेशन काय? फरकातला फरक. आणि त्याचा फरक काय आहे? तो फरकातला फरक वर्ग. पाडेपाटीत नाही मी करू. 20 पर्यंत पाठ पाहिजेत मला उद्या येताना. सगळ्यांना 20 पर्यंत पाडे पाठ पाहिजे उद्या येताना. जे क्लास नाही घेतलं तरी चाललं, कारण ते पाडे घेणार. पाडे वर्ग घन पाठ पाहिजेत. काय करणार ते करा. उद्या क्लासच नाही घेणं पाडे वर्ग आणि घन पाठ नसेल तर. आणि याय नसलं तर मग उलट उभं राहायचं. कसं माहितीये, डोसक्यात जरा मेंदूवर जरा हे येते, रक्त येते उलट उभा राहिलं. झालं. पायाकडे बघा काय रिलेशन आहे. 7 आणि 14 मधलं अंतर किती? 7
14 आणि 25 मधलं अंतर 11, 25 आणि 45 मधलं अंतर 20 आणि ह्यांच्यातलं अंतर 36. ह्याच्यात काय दिसतंय रिलेशन कळते तुम्हाला? 7, 11, 20, 36 काय रिलेशन कळतं? परत फरकाचा फरक काढा. 7 आणि 11 मध्ये फरक किती? 4. 11 आणि 20 मध्ये फरक किती? 9. आणि 20 आणि 36 मध्ये फरक किती? 16. 4 कुणाचा वर्ग आहे? 2 चा वर्ग. फळ्याकडे लक्ष अविनाश, सगळी फळ्याकडे. प्रथमेश 9 कुणाचा वर्ग आहे? 3 चा वर्ग. 16 कुणाचा वर्ग आहे? 4 चा वर्ग. म्हणजे नेक्स्ट वाला कुणाचा वर्ग असतो? 5 चा वर्ग. आणि 5 चा वर्ग किती आहे? 25 आहे. हा 25 कोणामधला फरक पाहिजे? दोन्ही फरकामधला फरक 25 पाहिजे. बरोबर आहे. 36 मध्ये 25 ऍड करा. 6 अधिक 5 11. ह्याच्या गेला 1, 3 अधिक 1 4 आणि 2 6. म्हणजे ह्या संख्येत आणि ह्या संख्येत जो फरक आहे तो कितीचा आहे? 61 आहे. 1 अधिक 1 2. 6 अधिक 8 14. किती येणार? 142. क्रॉस व्हेरिफाय करायसाठी परत हे काढा, यांच्यातला फरक काढा. किती येणार? 7, 9 आणि 1 सॉरी 7, 9 आणि यांच्यातला फरक काढा. 61, 71, 81, 91, 36. फरकाचा फरक 36 आला. 36 कोणाचा वर्ग आहे? 6 चा वर्ग आहे. 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4, 5, 6 चा वर्ग. म्हणजे आपलं रिलेशन काय बरोबर आहे. समजलं? आवडतं? हेच आहे. हे नाही आलं रिलेशन सोडायचं, दुसरं रिलेशन बघायचं. ते नाही आलं तर दुसरं बघायचं. म्हणजे नंबर सिस्टीम हीच आहे. झालं ना? लिहून घ्या. ज्यांचं झालं नाही ते लिहून घ्या लवकर. ज्यांचं झालं त्याने दुसरं करायचं घ्या. जरा बारक्या संख्या दिल्या ना? हेच मोठे थोडा बारक्या संख्या जास्त आहे. किती येणार? 400 बरोबर. काय बघा लवकर. झालं? आला? थांबायचं नाही. खाली मुंडी पाहिजे मला. आलं नाही का नाही तोपर्यंत करत राहायचं. कारण वर मुंडी तवा काढायची ज्या वेळेला होतंय. फरक काढला सगळ्यांमधला? फरक आला? आला फरक? फरक काढलास? फरक काढायचे काय पेन हलत बसायचं आहे. फरक काढ, फरक काढ, फरक काढ की. या दोघांमधला फरक काढ, इथला फरक काढ. हे नसेल तर हे बघ बाजूचा कसा करतोय. एक ही मेन वय आहे आणि एक ती कच्ची वय आहे. तशी कच्ची वय काढूच लावतो. कच्ची वय पाहिजेच पाहिजे. म्हणजे एक पान पाडून घ्यायचं आणि ते कच्च्या वय त्याच्यात करायचं. बरोबर ना? झालं? 5 चा फरक आहे. काढ 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 लवकर काढ. एवढा वेळ नाही दिला तुला एक्झाम मध्ये. कच्ची वय कुठे आहे तुझी? कच्ची वय कुठे आहे?
तर बेंचवर करतो सगळ्याची वेळ. तुम्हाला जर कच्ची वही मेंटेन करायला लई हे अवघड होत असेल, माझं एक पॅड आहे जिथे हेच एवढा असं रायटिंग पॅड सारखा असते किती, त्यावेळेला 200 रुपयाला काहीतरी घेतलेलं. ऐक, असंच घेत नाही ते, बुट्टांची सप्लिमेंटची एवढी प्राइस सांगत नाही, 200 रुपये. तुझी वही भरते, 2 वह्या भरल्याने तर ती येते, 2 वह्या आणि पिण्याची एवढी सत्ता येते ना, त्याच्यात येते. आणि जवळपास आयुष्यभर चालते, कारण की ते सेलावर चालतंय. संपलं की सेल बदलायचं, 10 रुपयाचं 20 रुपयाचं सेल असणार, सेल काढायचं परत टाकायचं आणि होतं तसंच आहे. पूर्ण पाटी असते रे बारकी, डिजिटल पाटी. तुम्ही काय याच्यात करणार, वहीत करणार. पाटी म्हणजे काय पेन्सिल नाही, पाटी पेन्सिल नाही, खरं डिजिटल पाटी. बारकी पोरं घेतात माहिती ती पाटी, एवढी बारकी, ती पाटी आणायची. जेवढी बारकी असेल ती बारीक, कारण की मोठी घेतल्याची नाही तर तुम्ही इकडनं इकडपर्यंत सुरुवात जाते. बारकी असेल त्याच्यात कळते तुम्हाला कुठली स्टेप काढायची आहे, शॉर्ट मध्ये करताय. मग बारकी पाटी असली ती आणल्याची तरी चालतंय, कारण की अजून स्टार्ट आहे, अजून लई लांब जायचंय. हा, अजून साधं 100 मीटर ऊस नाही, अजून 1600 जायचं आहे. बरं आहे ती पाटी, पाटी घेतल्याची तरी चालतंय. किती काही जास्त खर्च नाही, 200 रुपये काय ते आहे, तेवढीच आहे. आणि एक्झाम मध्ये ती पाटी युज केल्याची तरी चालते, डिजिटल पाटी. हा बघ, म्हणून पाठ करायचं. तुला काय एक्झाम मध्ये ते घेऊन जाणार रे. झालं नाही वेळ लावला तर फरक काढला, सगळ्यांचा फरक आला, फरक ते आला. तर फरकात बघा काय रिलेशन, काय वर्गसंख्या आहे फरक, उलट्या वर्गसंख्या आहे. फरक काढला डायरेक्ट फळ्याकडे बघा, वया पेन बंद जातं, वया पेन बंद. विनाश, वया पेन बंद. बेरीज आणि वजाबाकी मी शिकू. हा, त्या 1 मधनं 6 गेला, राहिले किती? 5 राहिले. 2 मधनं 4 गेले, 9 7 गेले, 2 राहिले. असं मांडून करशील आणि एका खाली एक करा, करायचं आता करा, नंतर एक्झाम मध्ये तरी करू नका. आता इथं 1 2 जातात, झाले 11, 11 2 गेले, राहिले 9. आजच्या खाली 1, बरोबर आहे. खाली झाले 6 आणि वर 2 1 जाईल. परत दिला आजच्या इकडं 12 6 गेले, 6 राहिले. 7 6 गेले, 1 राहिला. इथं काहीतरी रिलेशन असणार आणि तेच रिलेशन इथं असणार. लास्टला काय असणार बघा, 350 मधनं 301 गेला, राहिले किती? 49. 50 मधनं 1 गेला, 49 राहिले, बरोबर आहे. हा कुणाचा वर्ग आहे? 25. 25. हा, अरे हा विचारतोय फायदा म्हणून बघा, वया पेन बंद म्हणजे बंद बंद. हा कुणाचा वर्ग आहे? 15चा वर्ग आहे. हा कुणाचा वर्ग आहे? हा कुणाचा वर्ग आहे? 13चा वर्ग आहे. आता इथे रिकामे आहे, परत इथे रिकामे आहे, आणि त्याच्यानंतर हा कुणाचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे. 15 वजा 2, 15 वजा 2 13, 13 वजा 2 11, 11 वजा 2 9, 9 वजा 2 7. म्हणजे इथं काय येणार? 13 वजा 2 11चा वर्ग, 11 वजा 2 9चा वर्ग, आणि 9 वजा 2 7चा वर्ग. म्हणजे आपलं रिलेशन काय बरोबर आहे. आता 11चा वर्ग किती? 122, 121. 1 अधिक 2, 2 अधिक 1 3, 2 अधिक 5 7, 1 अधिक 6, 1 अधिक 5 6. उत्तर काय आलं? सॉरी मायनस, याच्यात हे वजा करायचं आहे. 1 2 1 गेला, राहिला काय? 1 राहिला. 5 2 गेले, राहिले किती?
3 राहिले आणि 5 1 गेला, राहिला किती 4. समजलं? उत्तर काय आलं 431. अवघड होतं. अरे फक्त फरकच काढायचं चालू आहे. अजून गुणाकार भागाकार येणार आहे, गुणाकार प्लस काहीतरी येणार आहे, किंवा गुणाकार मायनस करून येणार आहे. त्यावेळेला काय करणार? साधे वर्गच पाठ येत अजून. वेगळं वेगळं तू काय आजची वर्गाची करूया. वर्ग 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 लई होते ते काय कन्सेप्ट वाईज नाही. कन्सेप्ट वाईज एका निवान जायचं, मग तुम्ही फरक काढणार आणि वर्गच बघणार, तर वेगळं देतं तुम्ही. जरा डोकं लावायला लागते. तर वर्ग 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 दिलं की तुम्ही वर्गच करत बसणार. काय सांगितलेलं? एक ब्रॅकेट मध्ये लिहून दिलेलं. काय ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं लिहून? मोठे रिलेशन कुठलं असणार? गुणाकाराचं असणार नाही, काहीतरी गुणाकाराचं रिलेशन. त्यातनं थोडं थोडं काढावं, प्लस काय मायनस आहे, थोडं प्लस काय गुणाकार करून मग आणि ते प्लस करायचं. आणि पाठ पाहिजे नव्हते काय बी करून पाढे 1 ते 585. काय रिलेशन? गुणाकार आणि पुढे मला उद्या पाढे 1 ते 20 पर्यंत पाढे आणि 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 10 पर्यंतचे घन दोन पाठ पाहिजे. 1 ते 20 पर्यंतचे पाढे, 1 ते 10 पर्यंतचे घन आणि 1 ते 30 पर्यंतचे वर्ग सगळे. अरे काय पहिल्या दिवशी बसून सांगतोय पाठ करून या, अजून तुम्ही पाठच करायला पाहिजे. त्याच्यात माझी चुकी आहे. उद्या मला पाठ पाहिजे काय बी करून, नाहीतर मग डिप्स मारायचे हात हे होईल. दाखवणार आहे. झालं हे क्वेश्चन एक्झाम मध्ये सगळ्यात लास्ट सोडवायचे असत, कारण की रिलेशन कळालं तर 5 किंवा 10 सेकंदात कळतंय. रिलेशन कळालं नाही तर तुम्ही पेपर पूर्ण देऊन तरी पण रिलेशन कळणार नाही. त्यामुळे ही गणिते जी असतात सिरीजची, नंबर सिरीजची तरी किंवा अल्फाबेट सिरीज काय येते, कारण ते नंबर सिरीज जरा लांब ठेवायची, निवांत करतो म्हणायचं. एक क्वेश्चन जो डिफिकल्ट जाणार आहे तो हाच क्वेश्चन असतो जवळपास. रिलेशन सोपं दिलं तर काय नाही, जर जरा जरी हार्ड दिलं तर जास्तीत जास्त 1 मिनिट याच्यावर ठेवायचं.
नाही आलं तर राम राम, एक चुकला तरी चालेल, एक गेला तरी मार्क चालेल, कारण ह्याच्यामुळे बाकीची 3 राहतात. फरक कितीचा आहे? फरक कितीचा आहे? 1चा फरक आहे. 1चा फरक काढा. इथे कितीचा फरक आहे? 7चा फरक आहे. 7चा फरक काढा. इथे कितीचा फरक आहे? 29चा फरक आहे. 29चा काढा. परत फरक काढा. 6. इथे कितीचा आहे? 23. 23 3 आले 22. 22चा फरक आहे. फरकातला फरक मध्ये काहीतरी रिलेशन दिसत तुम्हाला? कायच रिलेशन दिसत नाही. तुमच्या थांबवायचं हे ना, फरकाचा फरक काढला, काय रिलेशन गावलं नाही. आता लाटच्या संख्या बघा, ही ह्याच्यापेक्षा पण ही एकदम मोठी आहे, बरोबर आहे. म्हटल्यावर काहीतरी गुन्हा करायचा असणार. आता 2 मध्ये काय गुण? 2 ला जरा 1 न गुणा, बेकी बे, आणि 1चं वर्गमूळ काय? 1च, त्याच्यात 1 ऍड करा. आलं? 2 आलं. आता 3 ला 1च्या पुढची संख्या कुठली? 1च्या पुढची संख्या कुठली? कुठली रे? आणि असं मरल्यावर बसू नका. अशी मरल्याला प्राणी तुमच्यापेक्षा जरा मरता मरता जास्त आवाज काढते, तुमचा आवाज येणार. किती रे? पुढची 1च्या पुढची संख्या पाणी म्हणूया. हा, पाणी म्हणूया. मग आवाज येतोय. हा, नाही एकट्या 2 आणि 2चं 3 गुणिले 2 6 आणि 2चा वर्ग 4. 4 ऍड करा. 3 गुणिले 2 6 अधिक 4 10. 2च्या पुढचा अंक 3. 3 गुणिले 10 30 आणि 3चा वर्ग किती? 9. 30 अधिक 9 39. 3च्या पुढचा संख्या 4. किती येणार? 9 चौक 36. अच्छा गेले 3. 4 त्रिकोण 12 आणि 3 15. आणि 4चा वर्ग किती? 16. 6 1 6 7 2 12 1 7 72 आलं, बरोबर आहे. प्लस किती? 16. 4च्या पुढची अंक कुठला? 5. 5 न गुणा, 5 दुनी अच्छा गेला 1. 7 5 अधिक 1 अच्छा गेले 3. 5 1 5 अधिक 3 8. आणि 5चा वर्ग किती? 25 ऍड करायचे. 25 ऍड करा. 5 6 अधिक 2 आणि 8 उत्तर काय आलं तुमचं? 885. पुढे करून बघणार तर बघा, काय करूया? पुढचं करूया, बघा करूया. गुणिले किती? 6. 5च्या पुढची संख्या 6 आणि प्लस किती करायचे? 6चा वर्ग 36. sin 5 30. अच्छा गेले 3 8 8 संग 8 संग 48 अधिक 3. अरे अधिक 3 किती? अच्छा गेले 5. 8 45 8 संग 48 अधिक 5. आणि हे किती प्लस करायचे? 36. 6 4 3 5 संख्या आली तीच, बरोबर आहे. लिहून घ्या आणि जरा पाढे म्हणून लिहून घ्या आणि जरा पाढे म्हणून घ्या. आज 10 पर्यंत किंवा 15 पर्यंत जाऊया. वर्ग घन जरा म्हणून घ्या. जरा आवाज लईच उपवास आहे काय कोणाचा? उपवास आहे. तुम्ही ते लवकर येऊन जरा पाढे म्हणून घ्यायचे. पाढे वर्ग घन उद्या उद्या काय तुमचा आवाजच येणार नाही. असं ते मरलेला माणूस असं असते की ते तसं झालं तुमचं.
अरे गणित वाच, रिजनिंग चालू आहे, जरा इंटरेस्ट दाखवा. मेल्यावर बसल्याशी सगळी. काय हार्ड आहे गणित? हार्ड दिसायलेत? हा चला झालेलं. लास्ट बेंच चालू करा. तुमच्याकडेच पहिला चालू ना, उलटा असं. उठ 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 उठ. सोपा देणार पाठ. 7. मोठ्याने आवाज मला इथं येणार आहे. परत मोठ्या म्हण. जरा मोठ्या म्हण, आवाज येणार आहे मला इथं. परत नाही चुकलास की नवीन. ए अमन तू म्हण, उठ 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 उठ. याच्या वाटणीचं तू म्हण. 7 नव्हे बस. 8 9चा म्हण. अरे मोठ्या म्हण, जेवलंच का नाही? मध्ये 2-3 आहे तसा काय? सगळ्यांनी जर चुकलं, ह्याचं चुकलं तर तुम्हाला विचारला, ह्याचं जर चुकलं तर तुम्हाला म्हणायला लावणार. हा लिहतो. हा लिहतो ट्रिक आम्हाला माहित आहे. पाडे म्हण. काय रिलेशन? उत्तर सांगा मला. हा उत्तर काय ना? 200 296 196. मग कुठे बरोबर आहे ना? हा 225 आहे. 225 कुणा झालं? आलं 196 होणार. तसं 1 चा स्क्वेअर आहे 1. पाय लक्ष. 3 चा स्क्वेअर 9. 6 चा स्क्वेअर 36. 10 चा वर्ग, त्याचा वर्ग 100. इथे किती प्लस झालेत? 1 वरनं 3 प्लस 2, 3 वरनं 6 प्लस 3, 6 वरून 10 प्लस 4. आता पुढे काय होणार? प्लस 5. 10 अधिक 5 15 चा वर्ग 225. हा 196. विसरते काय रे? सगळे लवकर करा गणित. आवाज
फळ्यावर गणित आहे, आता आली बोलत बसणार गणित भारी होईल. झालं गणित पुसू 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 हा मग मी लिहू लिहूया लवकर. किती करा लवकर, पेन आणलेली दिसली पाहिजे मला. हे दुसरं काहीतरी होते. पेन खिशातून घेऊन उभार तिथं पेन चेक केल्याशिवाय सोडू नको कोणाला. आमच्या गावाची घे की शोध. पेन कोणी घेतल्याची, पेन कोणी घेतल्याची, पेन कुठे येत याची. 255 चुकलं कर परत. दिसलं ना, इकडे इकडे दिसलं. आई तर पुढे जागा असताना तुम्ही माझ्यापेक्षा बसायची. फळ्यावर गणित आहे, लवकर हे करा. आलं गणित, गणित आलं का नाही. रिलेशन काय, साईड आलं. करणार कोण, मी करू. फरक बघा जरा इकडे सांग प्लीज. तुला मॅथ्स दिसलंय, हा काय जीके दिसलंय. फरक कितीचा पहिला, रोम कितीचा फरक 1. नेक्स्ट फरक कितीचा आहे 8. नेक्स्ट कितीचा फरक आहे, कितीचा 27 चा फरक आहे. 97 चा फरक आहे. नेक्स्ट 60 64 चा फरक आहे. शुभम उठ उठ उठ. शिवकुमार तुम्ही उठ, उठा. एक दोघं मी तेवढं लवकर या, लवकर. हसवलंय पण लवकर या. चल लवकर बस. काय दिसतंय रिलेशन, हा कुणाचा घन आहे, लक्ष आणि तेव्हा पडदा दिसत आहे. दुसरे खाली आहे. 1 चा घन, 2 चा घन, 3 चा, 4 चा, इथे काय येणार 5 चा घन किती 125. याच्यात 125 ऍड करा, काय येणार 5 अधिक 4 9, 7 अधिक 2 5 अधिक 2 7 आणि 1 अधिक 1 2. उत्तर काय आलं 2 7 9 279. 200 किती 79. सगळ्यांचं झालंय.
तोंड बंद करा आणि बस. तर आता पुशअप नंतर सिटअप लावेल. चालेल सही झालं. आलेलं रिलेशन रिलेशन आलं काय? कमेंट मारा येते. हा लागोपाठ घेऊया रिलेशन. मला पण हे होईल. 89 214 क्वेश्चन 773 1285 लवकर करा. मग कुठे आहे? मग साहेब मग आहे तिथं काय? मग तिकडं कशा करायची ती? मग पुन्हा मग भरून आणायची, पाळी करायची, एक एक करून ठेवायची. काय रिलेशन? काय रिलेशनचं नाव आहे? हा 89 5 चा घन आहे. मग हा डिफरन्स हा घन आहे. कोणाचा? हा 5 चा. काय पहिले रिलेशन? डिफरन्स किती आहे? 125. हा 125 हा 5 चा घन आहे. पुढे जावा. किती आहे किती आहे याच्यात? 5 3 गेले, 2 राहिले. 7 8, 8 7 गेले, 1 राहिला. आणि 12 7 गेले, 5 राहिले. 512 कोणाचा वर्ग आहे? घन आहे. रोहन 512 कोणाचा घन आहे? हा लवकर कितीचा घन आहे? हा मोठ्याने सांगे. मग नाही तो कमेंट मध्ये नॉर्मल अंदूस आवाजात. हा 8 चा घन. कितीचा घन? 8 चा घन. 5 इथे 6 चा घन, इथं 7 चा घन आणि इथं 8 चा घन. बरोबर आहे. 6 चा घन किती येणार? किती? 216. 6 चा घन. याच्यात हे ऍड करा. 4 अधिक 2 4 अधिक 6 0. आचार्याला 1 1 अधिक 1 2 अधिक 1 2 अधिक 4 2 अधिक 2 4. 7 चा घन सांगा किती? 343. 343 मध्ये हे ऍड करा. 3 अधिक 0 3 4 अधिक 7 7 4 अधिक 3 7 3 अधिक 4 7. हे आपलं रिलेशन बरोबर. सगळी घरची रिलेशन होते.
200 चुकलं हा 222 हा बघेल चुकलंय काय बाकीची का गप का बसल्याशी रन पेन का वर गेलं साहेब आलं रिलेशन आलं निलेश बाणेकर काय काढायचं साहेब वर कोण येणार आहे पेन आणून येणार आहे किती चुकलं 202 चुकलं 92 चुकलं 93 चुकलं लवकर 122 बघूया आलं संदेश आलं मग आपलं बघा दुसऱ्याचं नको आपली रिलेशन काढायचं फाईन करायचं बघा दुसऱ्याचं नको लवकर एवढा वेळ किती आलं जरा काढ लवकर मायनस किती होणार 7 8 9 परत किती प्लस होणार प्लस 64 म्हणजे ते जे नेक्स्ट रिलेशन येणार आहे त्याच्यात मायनस होणार मायनस प्लस मायनस प्लस मायनस एक बघा एक काय एक चा वर्ग 1 2 2 चा घन हा 3 चा वर्ग हा 4 चा घन आता येणार कोण 5 चा वर्ग का घन वर्ग 5 चा वर्ग किती 25 काय येणार इथे पहिला काय होतं -25 वजा 25 करा 7 न 5 गेले 2 राहिले 4 न 2 गेले 2 राहिले आणि 1 अशी लिहून घ्या लवकर
हा, फळावर गणित दिले. कळलं? कळलं? काय म्हणाले? काय ते फाईल? लवकर लिहा. वेळ लावल्याशी लवकर करा. 885 बरोबर. नाही आला? काय नाही, प्रत्येक वेळेला काय घनाच देऊ? घन वर्ग प्रत्येक वेळेला तेच द्यायचं रिलेशन तुम्हाला. हा, 2 ला गुणिले 1 करा, बेकी प्लस 1 करा. हे झालं.
किती कितवं नेक्स्ट हा नेक्स्ट नेक्स्ट लास्ट 69 चुकलं हा लास्ट दुसरं चुकलं लास्ट 167 चुकलं 2 नंबर चुकलं कुठलं हा काय दिले रे 3 3 आणि 10 आहे ना त्याच्या पुढचा फरक 13 त्याच्या पुढचा फरक किती आहे ना 16 आहे ना त्याच्या त्याचा फरक परत फरक काढा 7 3 3 3 आणि पुढे
पहिल्याच किती आलं 90, फरकाचा फरक सेम, फरकाचा फरक विषम संख्या 61 आलं. सगळ्यांची आली.